स्वागत आहे तुमचं गावाकडच्या गोष्टीमध्ये. आज बघा महाशिवरात्रीची पूजा आणि महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. लग्न इथंच आहे ना लताचं? हो, लग्न इथंच आहे. हळद घरी लावू म्हणे, तर काय माहिती इथंच आणते लावाले तर. किती चांगला योग आहे आज. महाशिवरात्र, खुद्द शंकर पार्वतीचं लग्न झालं आज आणि लताचं आणि गोपालचं होऊन राहिलं, म्हणजे किती योगायोग आहे हा. हो, त्याचा योगायोगच असेल ना, म्हणूनच त्याची पहिली बायको गेली, तिचं लग्न पहिला नवरा गेला. आज एवढ्या मोठ्या दिवशी त्याचं लग्न होऊन राहिलं. चल मग पूजा करून घेऊ, आणखीन आपल्याला हळदीच्या वेळेला जावं लागेल. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. चला करा सगळेजणी एक एक जण पूजा, कारण की अंदर तर जास्त जागा नाही आहे. जा शांता काकू, तुम्ही बसता का थोडा वेळ? पूजा तर झाली आता. बसू ना, बस त्या कोपऱ्यात बसू. कोणी येणारे जाणाऱ्याला हे अडचण नाही होणार. बसू थोड्या वेळ, मग जाऊ घरी. तुम्ही तर उठूच नाही वाटत. असं वाटते की इथंच बसा, किती चांगलं वाटते असे. ओम नमः शिवाय अशी कानावर ध्वनी येते तर. जाता लागेल ना घरी. चला मग लाव तू हळद. पहिल्यांदा कोणाला लावू? पहिले गोपालला लाव, मग त्याची उतरती हळद लताला लाव. काही गाण्या बजावण्याचा कार्यक्रम तर होऊ द्या. शांत शांतच हळद आहे. मजा आहे गोपालची. एखाद्याच्या अंगाला एक वेळा हळद नाही लागत आणि याच्या अंगाला दोन दोन डाव लागून राहिली. अजून बी काही दिवसा नाही गेले आहे तुया. पाहिजे का तुया बी अंगाला हळद लावून? काही बी मजाक करता का तू? या वयामध्ये काय मी हळद लावू अंगाले? शेवटचीच हळद लागन आता. लावा ना शांता काकू, तुम्ही हळद लावा आता. कसं वाटून राहिलं लता तुले? मला ते बिलकुल स्वप्नासारखं वाटून राहिलं. असं नाही वाटलं का 8 दिवस अगोदर काही नाही होतं? माझ्या बीसाठी स्वप्नच आहे हे. असं वाटे नाही का अशी हळद होईन, असं लग्न होईन डबल. मी तर लग्न न करायचाच इरादा केला होता. निर्मला काकू, याच्यानंतर तेल चढवायची रसम करायला लागते ना? हो, तेल चढवायची करावं लागते. झालं मग आंघोळ करणं, संध्याकाळी लग्न. मजा आहे लता. गोपाल भाऊ तुमची. कोणी म्हणते एक वेळा लग्नाचा लाडू खाऊन पहा, तर तुम्ही तर 2-2 वेळा खाऊन राहिले. मजा आहे तुमची. कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. पाहतो बा, एक डाव तर खाऊन पस्तावला, आता डबल काय होते तर. तू अशी का बोलते लता? तुला पस्तावण्याची वेळ येणार नाही. पाहू आता काय काय होते तर. तुम्ही दोघेही आता उठा आणि आंघोळ करून गेले आता, आणि यायले पण करायला लाव, आणि मग नंतर लग्नाची तयारी. चला काकाजी, तिकडेच बसू. या बाया कोणतं काम आहे आपलं? झाली ना पंजाब पूर्ण तयारी? हो, महादेव भाऊ पूर्ण झाला आहे. आता काय थोडासा नाश्ता पाणी करून घेऊ आणि मग लग्नाची तयारी. चला भावाजी, तिकडे बसू. चला, ह्या बायाच्या गोष्टी तर दिवसभर रात्रभर खतम नाही होत. लता आली तेव्हा कशी दिसे ना, आता एकदम निखारून गेली. आज तर खूप सुंदर दिसे. तिची वजच तशी आहे ना. खाणं पिणं सगळं बरोबर असल्यावर माणूस चांगलंच दिसते. खाण्यापिण्यात नाही दिसत पद्माबाईनी. तिच्या मागं टेन्शन गेलं ना. तिला टेन्शन किती असन. एकटी बाहेर आहे ना. तुम्हाला खाण्यापिण्याचं वाटते का? ती उपाशी राहायचं का? खाण्यापिण्याचाही फरक पडते. एकटी राहायचं तर काय करी असन ते. तू तर एकदमच हे होतं. एकटी राहाय असं ना, त्या 2-3 जणात राहायची तर खाण्यापिणी व्यवस्थित होते ना. लसन दोघीचं तर बंद कराय. चाल, वेळ कमी आहे आता, करा पटपट. आपल्याकडे एकत्र हळद आपण पहिल्यांदाच केली आज. आपल्या गावात तसं कधी होत नाही. अर्चना ताई, जे नाही आहोत तेच करायला लागते आता. आता पाहत नाही का आपण टी व्हीमध्ये, मोबाईलमध्ये
सिरियलमध्ये तेच तर दाखवते आता एकत्र. श्रीमंताचे लोक तसेच करते शहराईनं. दोघांची हळद एका आईनं नसती केली तर त्याच्या घरी कोण गेलं असतं, हिच्या घरी कोण आलं असतं. जाऊ दे ना, एकत्रच चांगली वाटून राहिली. दिवसाच्या मनानं सगळ्याला बदला लागते. नवीन नवीन चाल झाली. साक्षी वहिनी, तुम्ही काहीच नाही बोलून राहिल्या, शांत उभे आहे. तिले तिच्या लग्नाची आठवण येऊन राहिली असेल आता. हो तसंच काही समजा, मी काहीतरी बोलू पण चांगलं वाटून राहिलं तुमच्या गावात. पण छान जागा आहे, हे मंदिरामागंही आहे ना, छान वाटून राहिलं इथं. अशी हळद तर माझी पण झाली होती, आमची दोघांची पण एकत्रच झाली होती. आमचं एकाच जागी लग्न होतं ना. मी थोडीशी इमोशनलच झाली होती. मला हळद पाहून माझ्या लग्नाची आठवण आली आणि माझी मम्मी पप्पाची पण आठवण आली. म्हणून मला ना कसं तरी होत होतं, म्हणून मी शांत आहे. ही मम्मी पप्पाची आठवण नाही करायची साक्षी. इथं मी आहे, सगळे आमचे हे बाया, यांनाच आपलं नातेवाईक समजायचं. ते तर आहेच म्हणा. खरंच आहे दिनेच्या बाबाचं, बायाच्या गोष्टी खतम नाही होत म्हणून. आपण तर आपले दिवसभर आपण उभं राहू शकतो, आपले पाय बी नाही दुखत. चला ना, आपल्याला घरी जाऊन तयारी करा लागेल. का म्हणतो आता उपास तर आहे, थोडंसं फराळ पाणी घरीच करून घेऊ. चला, नाश्ता पाणी, थोडासा चहा, मग आपापल्या घरी जाऊन तयारी करा. मी तर खूपच दिलदार झाल्या पद्मा वहिनी. नाही तर काय मी एवढी कंजूस आहे का? त्यापेक्षा कमीच आहे. झालं का चालू तुमचं? पट घरचं काम उरकतो आणि लवकर तयारी करून लग्नाला जायला लागेल. दिन्यानं रुपेश का लग्नाला विचारून पाहू का त्याला. दिन्या, रुपेश आलो ना. बोल, काय म्हणता? लग्नाला चालतं का? त्या गोपालच्या आणि लताचं लग्न नाही का? चालशील का तू? मी तर तयारच आहे किती वेळचा. तूच तर गायब होती, कुठं मला नेत नाही. रुपया कुठं गेला रे? तर तुला मी काहीच सांगणार नाही आहे, तू मला काही ऐकत नाही. तो आणखीन त्या लॅपटॉपवरच घेऊन बसते, मी गेलो का असं आडपाडपं करते. तुझं पोरगं त्या हातातून गेला आहे, मला काही म्हणू नको तू. जसं की तू मोठा घरचा माणूसच आहे, तुला काही म्हणणार नाही. तुझ्यावर जिम्मेदारी येईल. घरचा करता धरता तूच आहे बा. तसं नाही म्हणत मी. तुला मी एक वेळा सांगून देतो का, मी मला काही म्हणू नको तू. नाही म्हणणार? चल तयारी कर. कपडेच तर नाही मला, मी काय घालू? उघड्यात चाल, जसे आहे तसा. आता घेतला होता ना दिवाळीला तो ड्रेस घाल. तो तर मला आवडलाही नव्हता. जाऊ दे, आता घालून घेतो. जा, रुपेश दादाले म्हणा, आई म्हणते म्हणा लग्नाला चाल म्हणून. तू किती रुपयाची होड लावतो, तो त्यासोबत येतच नाही. आईची होड वगैरे, होड म्हणजे पैजला का, तो त्यासोबत येत नाही लग्नाला. काऊन नाही येत? त्याला तर मग शांतता भेटते ना, घरी कोणी नसलं म्हणजे. मग तो मस्त मोबाईलवर नाही, लॅपटॉपवर चॅटिंग करू शकते. पुन्हा दिन्या जास्तीचं लक्ष नको घालत जाऊ. तो अभ्यास करते. तुला एवढं मोठ्याच्या याच्यात नाक खुपसायची काही गरज नाही. आपलं काम करत जा, आपला अभ्यास पाय. नसतं म्हणतो ना, मला काय करायचं आहे. बदलो कपडे. हो चाललो. काही समजत नाही बा ह्या पोरा काही. 2 पोरं 2 तालाचे. जाऊ द्या ते मित्रांनो, घरचा वाद आहे. पण तुम्ही नक्की लग्नाला या आणि प्लीज आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा प्लीज.